तर आज श्री दत्त जयंती, श्री दत्तात्रय जन्मदिवस. तर आज आपण श्री दत्त जयंतीबद्दल आणि श्री दत्त जन्माबद्दल कहाणी बघणार आहोत. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी श्री दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो. अर्थात ज्यांचे श्री दत्त गुरु आहेत, बहुतेक जण श्री दत्त गुरूंची सेवा करतात. अर्थात बहुतेक देव आपल्या आजूबाजूचे हे श्री दत्तांचाच अवतार असल्याचं देखील आपल्याला कुठे कुठे बघायला भेटतं. कोणत्या ना कोणत्या कथांच्या मालिकांच्या माध्यमातून समजतं, कळतं. श्री दत्त जयंतीचे महत्त्व काय? तर श्री दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटींनी कार्यरत असतं. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाला जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. तर श्री दत्तात्रय हा शब्द श्री दत्त व आत्रेय या 2 शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे, मात्र या सगळ्या दत्तकथांमधून श्री अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार असाच बोध होतो. श्री गुरुचरित्रात 4थ्या अध्यायामध्ये श्री दत्त गुरूंच्या जन्माची कहाणी वर्णली आहे. ती अशी: असं एका नामधारकाने प्रश्न विचारल्यावर सिद्धयोगी त्याला म्हणतात की हे नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्री ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मय होते, त्यात हिरण्यगर्भ झाले, तेच रजोगुणापासून निर्माण झालेला म्हणजेच ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्याचे 2 तुकडे झाले व तेथे वरती आकाश, खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली, 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षड विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अनुसया पतिव्रता होती, साक्षात जगदंबाच ती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून हे स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय असे सर्व देवांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे. ती काया वाचा मनाने अतिथींचीच पूजा करते. ती कोणालाही विमुख करत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो, वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करावी लागेल. देवांचे गारहाने ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांनी निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते 3 जण अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसया आश्रमात एकटीच होती. ते अनुसयेला हाक वाढून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असते. अतिथी अभ्यागतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले. त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षता पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करूया, तोपर्यंत पाणी वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाठ दिले, पाणी मांडले व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असं भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. तर ह्या ब्राह्मणाने अशी इच्छा केली की आम्हाला नग्न भोजन वाढ. भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कोणी साधी भिक्षुक नाही, तर आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून येईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे घेऊन बाहेर आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची तेजस्वी सुंदर अशी बाळके बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली. ती बालेने भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध, न अग्न, म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या अग्नीवरती तापवले नाही येत असे, किंवा कुठल्याही प्रकारचा अग्नीचा स्पर्श ज्याला झालेला नाही आहे ते असे नग्न आईचे दूध. याच वेळी अनुसयाला वाचल्याने पाना फुटला. तिने एका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाणी घेऊन झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळके झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपूर्ण आश्रमात परतले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिमूर्ती आहेत. हे अत्री ऋषीने अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश अत्रेंपुढे प्रकट झाले व वर माग असे अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तर वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3 देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून 3 देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले. काही दिवसांनी चंद्र दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा दत्तश्री येथेच राहील. तो त्रिमूर्ती आहे असे समज. अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची सेवा करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्री अनुसयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही श्री दत्तात्रय श्री त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळपीठ आहे. अशा प्रकारे सिद्धयोगांनी नामधारकाला दत्ता जन्माची अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून श्री नामधारकाला अतिशय आनंद झाला व मग तो म्हणाला, श्री योग्यांना मला श्री दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा. सिद्धयोगांनी तथास्तु म्हटले. श्री दत्तात्रयाचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. या दिवशी श्री दत्त जयंती साजरी केली जाते. तर आज ह्या अशा उत्तम, पवित्र, खूप सुंदर अशा श्री दत्त जयंतीच्या, श्री दत्तात्रय जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा.